सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या कॉर्पोरेट स्टाईल आयकॉन या स्पर्धेच्या ऑडिशन्सना आजपासून पुण्यात सुरुवात झाली। कॉर्पोरेट क्षेत्रातल्या तरुण तरुणींना प्रत्यक्ष रॅम्पवर उतरून आपल्यामधलं कौशल्य सादर करण्याची एक नामी संधी यामुळे मिळणार आहे। सकाळ माध्यम समूह आयोजित कॉर्पोरेट स्टाईल आयकॉन ही स्पर्धा लवकरच चालू होणार आहे। या स्पर्धेच्या ऑडिशन्सना आजपासून सुरुवात झाली आहे। पहिलं ऑडिशन पुण्याच्या सिम्फनी या कॉर्पोरेट कंपनीत आज झालं। हा इव्हेंट आहे आणि यांच्या पुढे ज्या स्टेप्स आहेत त्यातून जर नवीन ओळखी झाल्या आणि जर असंच यश मिळत राहिलं तर पुढे प्रयत्न करून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न। पता लगा कि जब इवेंट है कॉर्पोरेट्स के लिए जो बहुत कम होता है कॉर्पोरेट लाइफ में, तो आई वाज वेरी एंथुसियास्टिक फ्रॉम द वेरी फर्स्ट डे। बहुत ही मुझे इंटरेस्ट था इसमें, तो जो मैंने सीखा है ऑलरेडी बचपन में वो मैंने अपना यहाँ पे दिखा दिया एंड आई रियली लाइक द इवेंट। लाइमलाइट या कंपनीचं मुख्य प्रायोजकत्व या स्पर्धेला लाभलंय। त्याचप्रमाणे फॉक्सवॅगनचे पुण्यातले प्रमुख डीलर्स BU भंडारी मोटर्स हे देखील सहयोगी प्रायोजक आहेत। कॉर्पोरेट स्टाईल आयकॉन या स्पर्धेमुळे कॉर्पोरेट कंपन्यांच्या कामात गुंतून असलेल्या कर्मचाऱ्यांना संगणकातून डोकं वर काढून काहीतरी वेगळं करण्याची नामी संधी यातून मिळणार आहे। कॉर्पोरेट स्टाईल आयकॉनसाठीचे जे कॉर्पोरेटमध्ये आपण जे घेतोय ते म्हणजे चांगलं वाटतंय की कारण त्यांच्यात ऑफिसमध्ये जे बिझी असतात त्यांना थोडंसं एक काहीतरी वेगळा हे करून एंटरटेनमेंट होते, त्यांना पण एक हे वेगळा लुक येतो। तर प्रत्येक माणसामध्ये एक सुप्त कलाकार असतो। कामाच्या गर्दीमध्ये आपण विसरून जातो, आपल्याला आणखीन काही येऊ शकतं। सर्व लोकांना असा प्लॅटफॉर्म मिळू शकत नाही, पण सकाळची ही जी ॲक्टिव्हिटी आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना हा प्लॅटफॉर्म मिळू शकतो। कॉर्पोरेट काही वेगळं नसतं, आपलीच माणसं असतात। प्रत्येक मुलांना वाव मिळाला पाहिजे गुणांना, त्या दृष्टीने हा खूपच चांगला उपक्रम आहे। या स्पर्धेसाठी विविध कंपन्यांतून ऑडिशन्स घेण्यात येणार असून याची अंतिम स्पर्धा 1 मार्चला एमनोरा पार्कटाउन मध्ये घेण्यात येणार आहे। त्यातूनच एकाची मिस्टर आणि मिसेस कॉर्पोरेट स्टाईल आयकॉन म्हणून निवड केली जाणार आहे। साम TV पुणे।